परभणी हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला होता। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येते। आता या घटनेमध्ये पोलिसांवर देखील गंभीर आरोप लावले जात आहेत। त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करण्याचे वक्तव्य केले। त्यामुळे सुरेश धस यांच्यावर ही कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरवादी संघटनांकडून केली जाते। पुण्यात राहुल सोलापूरकर विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ही मागणी सुद्धा करण्यात आली। सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मोर्चामध्ये निळी टोपी घालून भाषण केलं। त्यांनी सांगितलं की सूर्यवंशीच्या मारेकऱ्यामध्ये पोलिसांना माफी द्यावी। ज्या सुरेश धसांनी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं, कारण की ते देशमुख आहेत, परंतु एक मागासवर्गीय कुटुंबाचा चळवळीतला मुलगा, त्याचा जीव गेला, पोलिसांच्या महाराणीमध्ये जीव गेला। आंबेडकरी चळवळीची मागणी आहे की त्या पोलिसांवर निष्ठा निलंबन करून चालणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। पण सुरेश धस सांगतात की यांना माफ करा। ज्या सुरेश धसांनी देशमुखाचं प्रकरण लावून धरलं तिथं का म्हणत नाही पोलिसांना माफ करावा, यांना माफ करावा, परंतु इथं मात्र माफ करा अशा पद्धतीची सुरेश धसाची भूमिका, याचा आंबेडकरी समाजाच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। सुरेश धसांवर देखील कारवाई झाली पाहिजे। कशा पद्धतीने बोलतात सुरेश धस? तसंच राहुल सोलापूरकर, त्यांनी माफी मागून हा प्रश्न मिटणार नाही। राहुल सोलापूरला अटक झाली पाहिजे, त्याच्यावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांबद्दल 2 दिवसांनी बाबासाहेबांबद्दल जे वक्तव्य वापरलेले ते वक्तव्य अत्यंत घाणेरडे। ज्या पद्धतीने त्या श्लोकाचा उल्लेख केलेला आहे, ज्या श्लोकातून बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होतात, हा कुठला त्यांनी युक्तिवाद काढलेला आहे? बाबासाहेब आंबेडकर या देशाला माहिती आहे, जगाला माहिती आहे, तरी सुद्धा अशा पद्धतीचं खोडसाळपणाने सोलापूरकरांचं वक्तव्य हे अत्यंत खालच्या पातळीचं आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे राज्य शासनाने गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे।